हायकोर्टानं दिलेल्या निर्णयामुळे लोकसभेप्रमाणे विधानसभेतही महायुतीच्या अडचणी वाढताना दिसत आहेत। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हायकोर्टानं महायुती सरकारला मोठा दणका दिलाय। आता तो निर्णय कोणता आहे, ग्रामीण भागात कसा थेट परिणाम होऊ शकतो, तेच आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी लखन आदाटे आणि तुम्ही पाहताय मुंबई तक। राज्य सरकारने खेळत्या भांडवलासाठी 17 साखर कारखान्यांना मार्जिन मनी लोन करता हमी देण्याचा निर्णय घेतला होता। मात्र त्यात सत्ताधारी पक्षातील नेत्यांच्या साखर कारखान्यांना झुकतं माप दिल्याची भूमिका काँग्रेस आमदार संग्राम थोपटे आणि शंकरराव कोल्हे यांच्या साखर कारखान्याने मांडली आणि थेट हायकोर्टाचा दरवाजा ठोठावला। याशिवाय धोरणानुसार भाडे तत्वावरील नक्त मूल्य उणे असलेल्या साखर कारखान्यांना या माध्यमातून कर्ज देता येत नाही। मात्र सरकारनं आपल्या धोरणांना कचऱ्याची पेटी दाखवत निक्षात बसत नसतानाही कारखान्यांना कर्ज मंजूर केलं। छाननी समितीने केलेल्या शिफारसी डावलत मंत्रिमंडळ उपसमितीने कर्जांचं वाटप केलं, असे अनेक मुद्दे या याचिकेतून मांडण्यात आले होते। उच्च न्यायालयाचे न्यायाधीश बी.पी. कुलाबावाला आणि न्यायमूर्ती फिरदोष पुनीवाला यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली। अखेर महायुती सरकारनं 17ही साखर कारखान्यांना दिलेल्या कर्ज वितरणास हायकोर्टानं स्थगिती दिली। आता हे नेमकं प्रकरण काय आहे तेही समजून घेऊयात। लोकसभा निवडणुकीआधी अडचणीतील 17 साखर कारखान्यांना शासन हमीवरती 2265 कोटींच्या भाग भांडवलासाठी मार्जिन मनी लोन उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला होता। महाराष्ट्रात विशेषतः साखर पट्ट्यातील लोकसभेच्या जागांवर महायुतीला मोठा धक्का बसला। बारामती, शिर्डी आणि नगर लोकसभेत तर सत्ताधारी पक्षांचे उमेदवार पराभूत झाले। हा पराभव सत्ताधाऱ्यांच्या जिवारी लागल्यानं काँग्रेस आमदार संग्राम थोपटे आणि शंकरराव कोल्हे यांच्या कारखान्याला मंजूर झालेलं कर्ज रोखण्याचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीमध्ये घेण्यात आला होता। तर पंढरपुरातील अभिजित पाटील यांच्या साखर कारखान्यास 300 कोटी रुपयांचं मार्जिन मनी लोन देत बक्षिसी दिली होती। सांगलीत महायुतीला मदत करणाऱ्या वैभव नाईकवाडी यांच्या कारखान्यास 148 कोटी, नगर जिल्ह्यातील माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या सहकारी साखर कारखान्यास 62 कोटींची मदत देण्यात आली। सांगली जिल्ह्यातील आमदार मानसिंग नाईक यांच्या विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्याला 90 कोटी रुपयांची कर्ज हमीही देण्यात आली। भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांच्या ताब्यातील किल्लारी शेतकरी सहकारी साखर कारखान्याशी आणखी 22 कोटींचं मार्जिन मनी लोन देण्याचा निर्णय घेतला होता। याशिवाय महायुतीच्या गोटात येणाऱ्या आणखी काही कारखानदारांना या योजनेचा लाभ देण्याचाही महायुती सरकारचा प्रयत्न होता, असंच यावरून दिसतं। म्हणूनच यावरून चिडलेल्या थोपटे आणि कोल्हेंच्या कारखान्यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती। आता कोर्टानं 17 साखर कारखान्यांना दिलेल्या कर्ज वितरणास मनाई करत घोटगंगा साखर कारखान्याने मागणी केलेल्या कर्जाचे 107 कोटी रुपयेही राखून ठेवण्याचे आदेश दिलेत। याच प्रकरणात आता पंकजा मुंडेंनी बाकीच्या कारखान्यांना मदत मिळते, माझ्या कारखान्याला मदत मिळत नाही म्हणत नाराजी दर्शवली होती। याचबरोबर त्या काळात अजित पवारांच्या वित्त विभागानं कर्ज घेताना काही अटी घातल्या होत्या, त्या भाजप नेत्यांच्या अडचणीच्या ठरत असल्यानं महायुतीत वादाची ठिणगी पडली होती। अखेर तो निर्णय मागे घेण्याची वेळ अजितदादांवर आली होती। आता याचा निवडणुकीवर काय परिणाम होऊ शकतो तेही पाहूयात। इथेनॉल बंदी आणि साखर कारखान्यांच्या कर्ज मंजुरी झालेला विलंब यामुळे साखर कारखानदार आणि ऊस उत्पादक शेतकरी यांच्यात नाराजी होती। याच नाराजीचा फटका लोकसभा निवडणुकीत महायुतीला बसला होता। साखर पट्ट्या झालेल्या पराभवानंतर सत्ताधारी महायुतीमधील साखर कारखानदारांची नाराजी दूर करण्यासाठी राष्ट्रीय सहकार निगमच्या माध्यमातून 13 कारखान्यांच्या 1198 कोटी रुपयांच्या कर्ज प्रस्तावास केंद्रानं काही दिवसांपूर्वीच मान्यता दिली होती। त्यामध्ये भाजपचे 5, राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे 7 आणि काँग्रेसच्या एका आमदाराच्या कारखान्याचा समावेश होता। पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून या कर्जाच्या हमीपोटी सरकारने पुरेशी वित्तीय तरतूद केल्यानंतर मात्र या कारखान्यांना कर्जाचे वितरण केले जाणार होते। त्यातच महायुतीच्या बाजूने येणाऱ्यांना मदत करण्याची भूमिका घेतल्यानं साखर कारखान्यांचा आकडा 17 वर गेला होता। मात्र लोकसभा निवडणुकीत मदत केली नाही असा मुद्दा उपस्थित करत महायुतीमधील काही नेत्यांनी विरोधकांच्या कारखान्यांना मंजूर झालेलं कर्ज वितरित करण्यास विरोध दर्शवला। एक प्रकारे कर्ज कोंडी करत विधानसभेआधी साखर पेरणी करण्याचा महायुती सरकारचा हा मनसुबा होता। पण हायकोर्टानं हे कर्ज वितरण करण्यास मनाई करत महायुती सरकारसाठीच विधानसभेच्या तोंडावर ही कडू बातमी दिली। परिणामी साखर कारखानदार महायुतीच्या गोटातून मय्याच्या बाजूने जाऊ शकतात। ऊस पट्ट्यातील शेतकरीही महायुतीकडे पाठ फिरवू शकतात। या प्रकरणी आतापर्यंत कारखान्यांना 550 कोटींचं कर्ज वितरित करण्यात आल्याची माहिती मिळते। पण कर्ज वितरणावरून आता पुढील सुनावणी 19 सप्टेंबरला पार पडते।
त्यामुळं महायुती सरकार 19 सप्टेंबरपर्यंत ही कोंडी कशी फोडते याकडे आपलं लक्ष असेल। आता तुम्हाला या साखर कारखान्यांवरील निर्णयाचा महायुतीला फटका आणि महाविकास आघाडीला फायदा होईल असं वाटत असेल तर आम्हाला कमेंटमधून जरूर कळवा। याचा निवडणुकीवर काय परिणाम होणार आहे ते सुद्धा आपण या पुढच्या काळात पाहणार आहोत। मात्र या व्हिडिओत इथेच थांबूयात। ताज्या घडामोडी आणि अचूक विश्लेषणासाठी मुंबई तकला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।